नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. HSRP कारवाईसाठी 5 वेळा मुदतवाढ देण्यात आली होती आणि आम्ही 1 जुलैपासून कारवाई करायला सुरुवात केली आहे. म्हणून लोकांनी लवकरात लवकर नंबर प्लेट बसवावे. प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. पावसाळी अधिवेशन सुरू असताना अकोल्याचे काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून पुन्हा धमकी. खंडणी दिली नाही तर हत्या करण्याची धमकी. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर MPSC स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा. MPSC आयोगाने ऑनलाईन परीक्षा न घेता ऑफलाईनच परीक्षा घ्यावी, विद्यार्थ्यांची शासनाकडे मागणी. रायगडमध्ये नेरळ कळंब रस्त्याची दयनीय अवस्था. जीव मुठीत धरून नेरळकरांचा प्रवास. प्रशासनाच्या दुर्लक्षाचा नागरिकांचा आरोप. अमरावती महानगरपालिकेच्या 2 सफाई कामगारांना नागरिकांकडून मारहाण. संतप्त सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन करत अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडला. बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत समग्र शिक्षा केंद्राला गळती. पावसाळ्याच्या तोंडावरच समग्र शिक्षा गटसाधन केंद्राच्या कार्यालयातील छताची अवस्था बिकट. पाकिस्तानसाठी हेरगिरी प्रकरणाच्या अर्थपुरवठा साखळीवर कारवाई. पाकिस्तान ISI गुप्तहेर संघटनाला पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई. लातूरमध्ये गावठी कट्ट्यासह 1 जण ताब्यात. लातूरच्या विवेकानंद चौक पोलिसांची बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात धडक कारवाई. साताऱ्यात स्मार्ट मीटर सक्ती आणि पेपरफुटी विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन. पोस्टपेड मीटर कायम ठेवण्याची मागणी. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.